अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील शहापूर परिसरात गुन्हेगाराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पूर्वी दिलेली पोलीस तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून एका तरुणाला भर रस्त्यामध्ये अडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। तसेच त्याच्या दुचाकीची लाकडी दांडके व लोखंडी पाईपने तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी शहापूर पोलीस आणि 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी इस्माईल मुसा शेख हे 31 मार्च रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास पंचगंगा कारखाना ते यड्राव फाटा रस्त्यावरून जात होते। ते लोटस पार्क कमानीजवळ आले असता 2 मोटरसायकलवरून आलेल्या इस्मांनी त्यांना अडवले। आरोपी विठ्ठल सावंत आणि अविनाश पाटील यांच्या सांगण्यावरून आलेल्या या इस्मांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत जुनी तक्रार मागे घे नाही तर तुझा जीव घेऊ अशी धमकी दिली। यावेळी एका आरोपीने इस्माईल यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हल्ल्याच्या भीतीने त्यांनी आपली दुचाकी तेथूनच टाकून पळ काढला। फिर्यादी पळून गेल्यानंतर आरोपींनी लाकडी दांडा आणि लोखंडी पाईपच्या साहाय्याने त्यांच्या दुचाकीची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून नुकसान केले। या घटनेनंतर इस्माईल शेख यांनी पहाटे शहापूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन तक्रार दिली। पोलिसांनी 2 नामनिर्देशित आणि 2 अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सहाय्यक फौजदार मोहिते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।